समहाव मला इन्सिक्युरिटी नाही आहे ह्या गोष्टीची. कारण मला स्वतःचं कदाचित पोटेन्शियल माहिती आहे आणि आपल्याला पुढे कसं ह्या कॅरेक्टरला ब्रेक करू शकतो हा प्रयत्न माझ्याकडनं डेफिनेटली असणार. आणि माझी मॅनिफेस्टेशन तसं असणार आहे की मला काहीतरी वॅम्प कॅरेक्टर किंवा असं काहीतरी की जे माधवीशी रिलेटेड नसेल, हा माझ्या डोक्यातलं आहे कल्पना. आता शेवटी पुढे जाऊन काय होतं ते आपल्याला माहिती नाही, पण मी डेफिनेटली हा प्रयत्न करणार की मी ती इमेज ब्रेक करणार. म्हणजे कारण शेवटी मग तुम्ही कलाकार म्हणून कधी प्रूव्ह करणार? तुम्ही परत माधवी आपनं माधवी में अच्छे लगते हो माधवी करो, मग मजा नाही. मग तुम्ही काय वेगळं केलं? मग तुम्ही कलाकार म्हणून स्वतःला सिद्ध कधी करणार? बरं ते चॅलेंजिंग वाटलंच नाही, पोटात गोळा आलाच नाही दुसरं करताना, तर मग काय उपयोग? यायला पाहिजे. स्टेजवर जायच्या आधी जी भीती वाटते त्यात जी गंमत असते ना ती कशातच नसते. ते यायला पाहिजे प्रेशर, ते मी घेणार. कारण ह्या इतक्या वर्षांमध्ये प्रेशरचं गेलंच, हरवलंच आहे कुठेतरी. कारण तो इतका कम्फर्ट झोन आलाय की आपल्याला माहिती आहे हा कॅरेक्टर मला हेच करायचं आहे. पुढचं मी डेफिनेटली हे करणार की मला एक असं मिळालं पाहिजे कॅरेक्टर की जेणेकरून मी काहीतरी प्रूव्ह करीन. आणि माधवी ब्रेक करण्यापेक्षा लोकांना इतकं आवडलंय ना ते, सो मी असं नाही म्हणणार की ते ब्रेक करायचं, पण डेफिनेटली असंही अरे हां ये ना इसमें भी अच्छा कर रही है यार, असं होऊ देत. ते ब्रेक कशाला करायचं? ते तर असणारच ना. ते मला वाटतं लाईफ टाईम असणार आहे ते. हे माधवीकडे एक तर आपल्याकडे आता सोशल मीडिया सुरू झालं, यूट्यूब सारखंच आम्ही दिसतो, त्यामुळे ते कठीण आहे ब्रेक करणं. कारण प्रत्येक येणारी जनरेशन ते बघतच राहणार आहे, त्यामुळे ते ब्रेक करणं कठीण आहे. पण नवीन मी काय करू शकते की जेणेकरून हे आणि तेही सुद्धा होईल, अजून तिसरं येईल, ते आणि ते पण होईल. हा माझा प्रयत्न असणार आहे डेफिनेटली. तरच मी स्वतःला सिद्ध करू शकते एक ॲक्टर म्हणून, आणि मला ते करायला आवडेल. कारण एका साच्यात राहून काय मिळणार तुम्हाला? मग तुम्ही फक्त पैशांसाठी काम करताय असं झालं. ते मला नको आहे. मी थोडा वेळ वाट बघीन. अगदीच आता म्हणजे 1 वर्ष मला कामच नाही आहे आणि मग काय अगदीच असं होणार नाही, मला माहिती आहे. कारण तेवढं पोटेन्शियल म्हणजे एवढा कॉन्फिडन्स माझ्यात तरी नक्की आहे. पण असं झालं पण तर मी एखादं ॲक्सेप्ट करीन, पण त्याच्याबरोबर ते शोधीन दुसरं जिथे मला पोटात गोळा आला पाहिजे. मला नाटक करायचं आहे, काहीतरी चॅलेंजिंग करायचं आहे, ह्याच्यासाठी मी धडपडत राहणार. मी गिवअप नाही करणार की चाललंय ना, मिळतंय ना माधवीच्या नावावर, चला आपण करू. हे माझं नक्की राहणार नाही. एक पॉइंट येतो की जिथे तुम्ही हलता, कुठेतरी माणूस तुम्हाला स्ट्रगल करवतो काही ना काही वेने. पैसा असेल तुमच्याकडे भरपूर, पण मग तुम्ही मेंटली एवढे वाईट अवस्थेत असाल ना की तुम्हाला त्याची हेल्प घ्यायला लागेल. तर हे होतंच. तर ते माझं ते इथे कुठेतरी ट्रिगर झालं की काय चाललंय. मग ह्या लोकांनी आता माझ्या सगळ्या मैत्रिणी, मला नॉर्मल माणसं म्हणजे नॉर्मल जे लोक आहेत ते एवढे फ्रेंड्स नाहीच आहेत माझे, कारण ते सगळे जजमेंटल असतात. ह्या हीलर्स आहेत ना त्या नॉन जजमेंट. मी काय वाटेल ते मनात येईल ते मी त्यांच्याशी बोलू शकते, शेअर करू शकते माझ्या मनातलं. मला कोणाबद्दल जेलसी वाटली तरी मी त्यांना सांगेन मला खूप हे होतं त्रास. म्हणजे सोनालिका असं असतं ना, असं होतं, ठीक आहे. त्या ज्या वेगळ्या पद्धतीने समजवतात ना ते वेगळं क्लिक होतं आपल्याला. सो त्यांची खूप मदत होते. मग इतकं बोलू शकतो ना आपण. आणि मग नॉन जजमेंटल म्हटल्यानंतर तुम्ही काय वाटेल ते शेअर करा ना. अशा त्या मैत्रिणी झाल्यात माझ्या सगळ्या. त्यामुळे मला खूप मजा. आणि मी तिथे तासन तास रमेन. बाकी ठिकाणी मी पटकन उठून हाय चलो बाय 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 असं करून दिले. तिथे मला खूप मजा येते. कारण मी काय त्या वाटेल ते आता. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणीच झाल्या. असं नाही राहिलं की हीलर आणि त्यांची मी क्लायंट, असं नाही राहिलं. त्या लगेच माझा बॉन्डच होतो, कारण मी त्यांना सोडतच नाही. कारण अशी लोक परत नाही मिळत. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.